हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोपी पद्धत तसेच झटपट बनणारे क्रिस्पी असे पोटॅटो बाईट्सची रेसिपी। ह्याला आपण मकेन्सचे शॉर्ट्स असे सुद्धा म्हणतो। तर रेसिपी एकदम सोपी आहे, तर रेसिपी कुठेही न चुकवता लास्टपर्यंत नक्की बघा। पोटॅटो बाईट्स बनवण्यासाठी इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे थोडे मोठ्या साईजचे घेतलेले आहेत। जर का छोटे बटाटे असतील म्हणजे तुम्हाला जेवढे बनवायचे आहेत त्या अंदाजे तुम्हाला इथे बटाटे घ्यायचे आहेत। बटाटे व्यवस्थितपणे फोकच्या मदतीने मी याला जो काट्याचा चमचा असतो त्याच्या मदतीने व्यवस्थित बटाट्यांना फोडून घेत आहे, मॅश करून घेत आहे। आता या बटाट्यांमध्ये इथे मी 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवरचा पावडर टाकलेला आहे। तर कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी इथे तुम्ही तांदूळाचं पीठ टाकू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर आणि तांदूळाचं पीठ मिक्स करून टाकू शकता, पण मी इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे किंवा त्याऐवजी इथे ब्रेडचा वापर केला तरीही चालेल। आता कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा गार्लिक पावडर, 1 चमचा ऑरिगॅनो आणि अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। आता ह्या सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। जे हर्ब्स असतात ते इझिली आपल्याला डीमार्टमध्ये अवेलेबल होतात। तर गार्लिक पावडरसुद्धा डीमार्टमध्येही अवेलेबल आहे, तर तुम्ही यूज करू शकता किंवा गार्लिक पावडर तुम्हाला स्किप करायची असेल तर स्किप पण करू शकता। तर या सर्व जिन्नसला बटाट्यामध्ये मिक्स करून ह्याचा एक डो तयार करून घेतलेला आहे मी। आता या डोवरती मी 1 चमचा तेल घालून घेतले आणि तेल घातल्यानंतर 5 मिनिटे या डोला असेच मळून घेतलेले आहे। आता हा डो इथे पूर्णपणे रेडी झाल्यानंतर त्याच्यातला थोडासा पोर्शन मी इथे घेतलेला आहे आणि चॉपिंग बोर्डला इथे मी थोडंसं आधी तेल लावून घेतलं होतं। त्यानंतर हलक्या हाताने या डोचा जो पोर्शन घेतला होता त्याला चांगलं रोल करून घेतलेला आहे। ही खूप इझी रेसिपी आहे आणि झटपट बनणारी सुद्धा रेसिपी आहे। ह्या 3 उकडलेल्या बटाट्यांपासून मी खूप सारे हे पोटॅटो बाईट्स इथे रेडी करून घेतले होते। आता सर्व जे डो होते त्यांना मी असं रोल करून घेतलं। रोल करून घेतल्यानंतर मी ह्याला चाकूच्या मदतीने कापून घेतला आहे। तर जो पहिला इथे मी रोल होता त्याला थोडासा मोठा आकाराचा कापलं होतं आणि नंतरचे जे रोल होते त्यांना मी छोटे छोटे आकाराचे कापून घेतले होते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आता हे जे सर्व पोटॅटो बाईट्स आहेत ते इथे रेडी झालेले आहेत। त्याच्यातला मी आता 1 पोटॅटो बाईट घेतला जो कापून घेतला होता, त्याच्यावरती मी फोकच्या मदतीने हलक्या हाताने प्रेस करून घेतलं। प्रेस केल्याने जास्त काही होणार नाही, फक्त त्याला एक छान असा शेप येतो। असे करत करत दोन्ही साईडला पोटॅटो बाईट्सच्या फोकच्या मदतीने असा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून एक चांगले शेप येतो। तुम्ही बघू शकता इथे सर्व पोटॅटो बाईट्स रेडी झाल्यानंतर मी बाजूला कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मी हे पोटॅटो बाईट्स थोडे टाकून घेतले। व्यवस्थितपणे 2 मिनिटे ह्या पोटॅटो बाईट्सला असंच परतवून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर चमच्याच्या मदतीने म्हणजेच फोकच्या मदतीने मी ह्या पोटॅटो बाईट्सची जी साईड आहे ती चेंज करून घेतली, कारण की जी खालची बाजू होती ती थोडीशी क्रिस्पी झालेली होती आणि त्याला चांगला असा गोल्डन कलरसुद्धा आलेला होता। तर मी दुसरी बाजूसुद्धा इथे चेंज करून घेतलेली आहे। आता हे पोटॅटो बाईट्स फ्राय करताना सर्वात आधी जेव्हा आपण ह्याला तेलामध्ये सोडतो तेव्हा तेल हे गरम असायला हवं आणि तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लोच्या मध्येच ठेवायची आहे आणि मग ह्यांना फ्राय करून घ्यायचं आहे। आता अलटपलट करून व्यवस्थितपणे हे पोटॅटो बाईट्सला चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला चांगलं मी फ्राय करून घेतलं। त्यानंतर हे पोटॅटो बाईट्सला मस्त गोल्डन कलर आल्यानंतर मी ह्याला प्लेटमध्ये एका काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान असे हे पोटॅटो बाईट्स इथे रेडी झालेले आहेत। हा माझा फर्स्ट जो रोल होता हा त्याचा बॅच आहे। असे मी अजून भरपूर असे पोटॅटो बाईट्स इथे फ्राय करून घेतले होते। पोटॅटो बाईट्स आपण डीप फ्रीज करून सुद्धा ठेवू शकतो। ह्याला एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून 1 हफ्त्यासाठी तुम्ही लगभग ह्याला डीप फ्रीज करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा ह्यांना फ्राय करून खाऊ शकता। अशा प्रकारे माझे सर्व पोटॅटो बाईट्स इथे मस्तपैकी फ्राय झाल्यानंतर मी आता ह्याला टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेलं आहे। तर तुम्हाला माझ्या झटपट बनणाऱ्या पोटॅटो बाईट्सची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।